नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात की जे महापारेषणचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्या व्हेरिफिकेशनसाठी काही जे तुमच्या अडचणी आहेत। आता खूप विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर, आमचा डॉक्युमेंटमध्ये काही हरवलेले आहेत किंवा हे असं असेल तर काय होईल, ते असेल तर काय होईल। मग आता त्या जे काही तुम्ही कमेंट केल्या त्या कमेंटवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर आता अशीच एक कमेंट आलेली होती की सर, माझी ज्याच्या डॉक्युमेंटमध्ये मराठी भाषा नाहीये, तर किंवा ज्यांचे 10वी किंवा 12वीचा मराठी विषय नाहीये। तर मित्रांनो, इथे असा प्रॉब्लेम आहे की त्याच्यावर सोल्युशन की मित्राचं म्हणणं आहे की सर, माझ्याकडे 10वी 12वीला मराठी झालेली नाहीये, तर त्याच्यावर सोल्युशन काय। तर मित्रांनो, 10वी 12वीला जो मराठी विषय आहे तो जरी तुम्हाला नसेल तर त्यांनी ते विचारलेला आहे दोन्हीपैकी एक, किंवा तुमची 10वीला जरी असेल किंवा 12वीला जरी असेल तर चालते, काही प्रॉब्लेम येणार नाही। जर तुमच्याकडे मराठी भाषेचं नसेल तर तुम्ही जे काही तुमच्या मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रमाणपत्र घेऊ शकता, ते तुम्हाला भेटून जाईल। त्याच्यामुळे मराठी भाषेच्या किंवा जे काही प्रमाणपत्र आहे त्याच्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो, आता असा एक प्रॉब्लेम आला होता की मित्रांना की ITIची जी काही फॉर्म मध्ये त्यांनी रिझल्ट लागलेली किंवा पास आउट झालेली तारीख आहे, ती तारीख चुकीची गेलेली आहे। तर मित्रांनो, अशा वेळेस काय करायचंय, आपण पहिलं तुम्हाला सांगितलं होतं की ॲफिडेव्हिट करावं लागेल। तुम्ही तिथे ॲफिडेव्हिट करायची गरज नाहीये इथे, पण काही चुकांसाठी ॲफिडेव्हिट करावे लागेल। तर मित्रांनो, आता जे तुम्ही ITIचे पास आउट जी तारीख आहे मेन्शन केलेली, ती आता कोणकोणत्या, तिथे 3 प्रकारच्या तुम्हाला टाकता येतात। एक तुमची मार्कशीटवरची, त्याच्यानंतर तुमची प्रमाणपत्रावरची, त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही तिची प्रिंट आउट केली किंवा इश्यू केलेलं आहे ती सुद्धा तारीख तुम्ही तिथे टाकू शकता। म्हणजे तिन्ही वेगवेगळ्या असू शकतात, म्हणजे तिथे तुम्हाला तारखेचा तेवढं येणार नाही। अशा छोट्या मोठ्या गोष्टींतून तुमचं रिजेक्शन होणार नाही। तर मित्रांनो, ते तारखेचा जर प्रॉब्लेम असेल तर तिथे काही टेन्शन घ्यायचं नाही, निवांत कारभार चालू द्यायचा, काही प्रॉब्लेम येणार नाही। आता काही जणांचं असं म्हणणं आहे की सर, माझं आधार कार्ड परीक्षेच्या वेळेस आपण हे करतो, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं नाव असं होतं किंवा माझं नाव असं, त्याच्यामध्ये आम्ही आता सध्या बदल करून अपडेट करून घेतलेला आहे, काही प्रॉब्लेम येईल का? तर नाही येणार। कारण सध्या तुम्ही जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तिथे सदासरी तेवढे मायनर गोष्टी आहे, पण तुमचं जे नाव मार्कशीटवर आहे, सनदवर आहे किंवा तुमच्या ITIच्या ह्याच्यावर आहे, जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते सगळे एकसारखे असले पाहिजे। जिथे काही वेगळं असेल, कोणत्या मार्कशीटवर एक आहे, सनदवर एक आहे किंवा तुमच्या TC वर एक आहे, असं असेल तर तिथे तुम्हाला ॲफिडेव्हिट किंवा राजपत्र कोणतं जे ओरिजिनल आहे, कोणतं हे लागू आहे, हे तुम्हाला तिथे त्या ॲफिडेव्हिट किंवा राजपत्रामध्ये असणे गरजेचे आहे, तिथे लागेल। पण राव आहे असे छोट्या मोठ्या ह्याला तुम्हाला सगळीकडे एक समान पाहिजे। त्याच्यानंतर तर मित्रांनो, आता काही जणांचं असं म्हणणं आहे की सर, माझं ओपन मधून सिलेक्शन झालेलं आहे पण मी रिझर्वेशन मध्ये फॉर्म भरलेला आहे। म्हणजे कोणी OBC असेल, कोणी कुठल्या ह्याच्यातून रिझर्वेशन कोट्यातून फॉर्म भरलेला आहे पण सिलेक्शन ओपन मध्ये झाले। तर त्या मित्राचा असा प्रश्न होता की सिलेक्शन माझं ओपन मधून झालेलं आहे, मी रिझर्वेशन मध्ये फॉर्म, मला कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी लागेल का? तर मित्रांनो, काल जो आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की कास्ट, नॉन क्रिमिनल जे काही आहे हे तुम्हाला कंपल्सरी गरजेचं आहे। तुम्ही जर सिलेक्शन ओपन मधून असो किंवा अदरवाईज कुठून कोण्या कोट्यातून असो, तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना ज्या रिझर्वेशन कोट्यातून तुम्ही अप्लाय केला त्या रिझर्वेशन कोट्याचं तुम्हाला काय डॉक्युमेंट कास्ट असणे गरजेचे आहे।
मी कालही सांगितलं होतं, मागही सांगितलं की कास्ट व्हॅलिडिटी ही असली तर उत्तम आहे, नसेल तर तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला सबमिट करायची असते. आलं का लक्षात? म्हणजे तुमचं जरी तुम्ही फॉर्म कोणत्या कोट्यातून भरलात त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे. ओपन मधून जर खुला प्रवर्गातून भरला असेल तर तुम्हाला लागणार नाही, पण अदरवाईज तुम्ही SC ST किंवा NT OBC जे काही कोणा कोट्यातून रिझर्वेशन कोट्यातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला काय लागणार आहे की कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यासोबत नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे. काही ज्यांना लागू आहे नॉन क्रिमिनल त्यांना नॉन क्रिमिनल हे कंपल्सरी आहे. आता दुसरा जो प्रश्न होता नॉन क्रिमिनलच्या बाबतीत आहे की हा महत्वाचा मुद्दा आहे, जे की SCBC जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा खास प्रश्न आहे. तर असं विचारलं होतं की सर माझं नॉन क्रिमिनल आणि जे काही कास्ट आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे एकत्र आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी सांगतोय की जे काही महाराष्ट्र सरकारचा 28 जून 2024 रोजी एक GR निघाला होता, त्या GR मध्ये परिपत्र हे लागू करून काय केलं होतं की ते रद्द करण्यात आले होते. आलं का? 28 जून 2024. तर त्यानंतर लगेचच 5 जुलै 2024 रोजी हा GR निघाला की ते मान्य करावे. तर मित्रांनो त्याच्यामुळं तुमच्याकडे GR आहे, 5 जुलै 2024 चा GR आहे की त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की दोन्ही एकत्र असेल तर ते मान्य आहे, व्हॅलिड आहे. जर तुमची व्हॅलिडिटी संपली असेल तर ते सुद्धा तुम्ही जवळ ठेवायचं आणि व्हॅलिडिटी संपल्याच्या जे रिन्युअल करचाल ते रिन्युअल केलेले सुद्धा काय करायचंय ते तुमच्या सोबत ठेवायचंय. आता याच्यानंतर काय तर असाच प्रश्न एक होता की नॉन क्रिमिनलची रिन्युअल करायला जमेल, अवश्य करायचं. आणि जे सोबत म्हणजे कधीचे 31/7/2024 पर्यंत जे व्हॅलिड होते, तुम्ही फॉर्म भरताना जे व्हॅलिड होते ते सुद्धा तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचे आहे. आणि आता जे रिन्युअल करतात ते पण सोबत ठेवणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अशा काही मित्रांचा फोन होता किंवा कमेंट होती, सर माझी ईमेल ID चुकलेली आहे किंवा ती बंद झालेली आहे. तर मित्रांनो तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ईमेल ID वरून वगैरे, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाहीये. त्याच्यानंतर काही जण असं आहेत की सर डोमासील मध्ये आमचं जे जन्मगाव आहे हे दुसरे आहे, म्हणजे काही जणांचे मामाच्या गावी झालेले आहेत, काही समजा त्यांचे वडील कुठे जॉबला वगैरे असतील तर तिथं झालेलं आहे, तिथलं मेन्शन केलेलं आहे आधार कार्डची. तुम्हाला त्याच्याबद्दलही काही प्रॉब्लेम येणार नाही. डोमासीलवर जे जन्म आहे असेल तिथला येऊ शकतो, त्याचा काय नाही. पण जे तुमचा रहिवासी कास्टवर 2-3 ठिकाणी जो असतो ते तुम्हाला सेम असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिथं तेवढं काही मेजर प्रॉब्लेम नाहीये की ते तुम्हाला काही फरक पडणार नाही तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर. त्याच्यानंतर तुमचं कास्टमध्ये वगैरे हेच प्रॉब्लेम असे आहेत की तिथे तुम्हाला पिनकोड चेंज झालेला आहे किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्या दुसऱ्या आता ह्याच्यामध्ये एक असा प्रॉब्लेम आहे की मित्रांनो तुमचे जे मूळ कागदपत्र आहे, आता काही जणांचं असं म्हणणं की सर आमचे डॉक्युमेंट हरवले. तर मित्रांनो हरवले जर असतील तर दुय्यम प्रत काढून घ्या, जसे की मार्कशीट आहे, सनद आहे. जर तुमचे TC सध्या नसेल तर तुम्हाला जे काही डोमासील वगैरे आहे हे त्याच्यामुळे आपलं TCच्या जागी तुमची सनद वगैरे हे चालून जाईल. पण जे दुसरे काही आहेत ते तुम्हाला रिन्युअल करून घ्यावं लागतील किंवा काढून घ्यावं लागेल. आलं का लक्षात? तर मित्रांनो तुमच्या जर अजून काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, त्याच्यावर आपण सोल्युशन तुम्हाला जे काही तुमच्या अडचणी असेल ते
पुरेपूर सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका, जे की तुम्हाला जे आपण काही व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.